नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजारपण, नैराश्य आणि अपयश घरापासून कायम दूर ठेवण्यासाठी हे 5 उपाय करा. वास्तुशास्त्रात वास्तूच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा विचार करून त्यानुसार रचना कशी करायला हवी हे सुचवले जाते. योग्य वस्तू योग्य दिशेला असेल तरच ती योग्य परिणाम देते. हा वास्तुशास्त्राचा आग्रह आहे आणि त्यानुसार केलेला अभ्यासही आहे. म्हणून तुम्ही देखील तुमच्या वास्तूची आणि कुटुंबियाची काळजी घेण्यासाठी पुढील पथ्य पाळा. त्यासाठी जाणून घ्या 5 मुख्य नियम. झोपताना पूर्व किंवा दक्षिणेला डोकं करून झोपा. त्यामुळे झोप चांगली तर लागेल्याशिवाय वाईट विचार मनात येत नाही किंवा नकारात्मकताही वाढत नाही. ज्यांना नैराश्य किंवा निद्रानाश झाल्याचे जाणवते त्यांनी झोप दिशा अशा प्रकारे बदलून पहा. निश्चितच लाभ जाणवेल. घराच्या मध्यभागी झोपू नका. घराचा मध्यभाग ही भारित भूमी असते. पूर्ण वास्तूचा डोलारा त्या मध्यभागावर अवलंबून असतो. त्यामुळे तिथे झोपल्यावर शरीराला वेगवेगळ्या व्याधी होण्याची शक्यता असते. तब्येत बिघडते, तसेच झोप न लागण्याची तक्रार सुरू होते. त्यामुळे वास्तूच्या मध्यभागी झोपणे टाळा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवा, ज्यामुळे पचन संस्थेची निगडीत तक्रार उद्भवत नाही. तसेच ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दक्षिण पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने वजन कमी होईल, अर्थात पचनशक्ती वाढेल आणि स्वास्थ्य सुधारेल. दक्षिण पूर्व दिशेला स्वयंपाकघर असणे वास्तूच्या दृष्टीने जवळ ठरते. विशेषतः पूर्व दिशा ही स्वतः सकारात्मक मानली जाते. त्यामुळे त्या दिशेला स्वयंपाकघर असेल तर अन्नदोष निर्माण होणार नाही आणि अन्न ग्रहण केल्यामुळे सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील. उत्तर पूर्व दिशेला बाथरूम असेल तर घरातल्या बायकांना त्याचा जास्त त्रास होतो. तुमचे न्हाणीघर अर्थात बाथरूम त्या दिशेला असेल तर तिथे नकारात्मकता निर्माण होऊ शकते. म्हणून त्या दिशेला नेहमी मिठाच्या पाण्याचे भांडं ठेवावे, जेणेकरून तिथे निर्माण होणारी नकारात्मकता पाण्यात शोषली जाईल. ते पाणी रोज सकाळी बदलून टाका आणि शक्य असेल तर बाथरूमची दिशा बदला. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी.